नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र आंधळे. आपण पाहत आहात लँड लॉ ॲनालायझर. मित्रांनो, लँड लॉ ॲनालायझर हा चॅनल मी आज दिनांक 5 जानेवारी 2025 या दिवशी सुरू करत आहे. मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की महसूल विभाग आणि त्याचे संबंधित जे जमीनविषयक कायदे आहेत ते अत्यंत क्लिष्ट आणि खूप गुंतागुंतीचे आहेत. तर हे कायदे सर्वसाधारणपणे नागरिकांपर्यंत पोहोचणे किंवा त्यांना या तरतुदींचा स्पष्ट अभिप्राय देऊन किंवा अन्वयार्थ लावून त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत किचकट आणि कठीण कार्य आहे. परंतु लोकांपर्यंत आता माध्यमांच्या मधून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये एक अवेअरनेस तयार करता येतो किंवा आपली समस्या स्वतःच ते जाणून घेऊ शकतात. इथपर्यंत ही रिव्होल्यूशन आता येऊन पोचलेली आहे. आपणाला सर्वांना माहीत आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे साहजिकच जमिनीविषयक वेगवेगळ्या सरकारांनी वेगवेगळे कायदे तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्झिक्युशन किंवा अंमलबजावणी केलेली आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे या 70 वर्षामध्ये अनेक विविध कायद्यांची अंमलबजावणी झाल्यामुळे महसूल विभाग हा अत्यंत आता एक कॉम्प्लिकेटेड असा विभाग झालेला आहे. वेगवेगळे नागरिक वेगवेगळ्या समस्या घेऊन वेगवेगळ्या विभागात या ठिकाणी काम करतात. नागरिकांना देखील याबाबतची जास्त इन्फॉर्मेशन नसल्यामुळे आणि अत्यंत क्लिष्ट तरतुदी आणि वेळोवेळी पारित झालेले शासन निर्णय यामुळे प्रशासनामध्ये देखील सर्व स्टाफ लिटरेट नसल्यामुळे त्यांना देखील कामकाज करण्यामध्ये खूप अडचणी येत असतात. तर या सर्व अडचणी ज्या येत असतात तर या लोकांना सोप्या भाषेमध्ये किंवा सोप्या पद्धतीने जर आपण काही या तरतुदी सांगू शकलो आणि या माध्यमातून लोकांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट झाला आणि स्वतःची समस्या स्वतः जाणून घेण्यामध्ये ते जर सक्षम झाले तर त्याचा निश्चित त्यांना फायदा होईल. हा असा एक संकल्प या चॅनलच्या माध्यमातून आहे. दुसरा संकल्प आहे की शासनामध्ये काम करणारे किंवा महसूल विभागात काम करणारे लोकांना याच्यामधून लिटरसी आणणं किंवा त्यांना छोट्या मोठ्या गोष्टी यामधून सांगणं किंवा त्यांना अर्थ स्पष्ट करून सांगणं की जेणेकरून त्यांना त्यांच्या कामामध्ये सोयीस्करपणा येईल आणि त्यांचा ताण कमी होईल. दुसरी गोष्ट आणखी की जे विधिज्ञ आहे किंवा कायद्याचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना या महसूल विषयक कायद्यांविषयी मध्ये प्रॅक्टिस करायची आहे किंवा त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे